तर मित्रांनो, आपल्याला आलू आणि मेथीचे पराठे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कांदे जे आहेत ते फाईन चॉप करून घेऊया. एकदा आपले जेवढे पण इंग्रेडियंट्स आहेत ते फाईन चॉप झाले की त्यानंतर आपण जे आहे ती पुढची प्रोसेस करूया. त्या अगोदर कांद्यांना जे आहे ते चांगलं फाईन चॉप करायचं आहे आपल्याला, कारण की आपण पराठे करतोय आणि पराठेमध्ये खूप जास्त बारीक कांदे असणं गरजेचं आहे. कारण की ते जर मोठे असले तर ज्यावेळेस आपण पोळी वगैरे लाटतो त्याची, तर त्यावेळेस ते फाटण्याची शक्यता असते. या कारणास्तव एकदम फाईन आणि बारीक चॉप करायचे आपल्याला कांदे. आता आपले कांदे जे आहेत ते बारीक चॉप झालेले आहेत. यानंतर आता आपण जे आहे ते मिरची जी आहे त्याला पण एकदम मस्त फाईन चॉप करणार आहे. खूप बारीक बारीक असं एकदम फाईन चॉप करणार आहे आपण त्याला पण. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण टमाटर जे आहे त्याला पण एकदम फाईन आणि बारीक असं चॉप करून घेणार आहे. आणि यामध्ये काय आहे, टमाट्यांचा जो रस आहे तो प्लेटमध्ये होईल. त्या कारणास्तव आपण सगळ्यात पहिले काय करू, पहिले कोथिंबीर जी आपली तिला बारीक करून घेऊ. कारण चॉपिंग बोर्डवरती पूर्ण टमाटरचं पाणी पाणी होऊन जाईल, तर मग ही जी कोथिंबीर आहे ती पूर्ण आपल्या चॉपिंग बोर्डवर जे ती लागून जाईल, पसरून जाईल. त्या कारणास्तव पहिले कोथिंबीर चॉप करून घेऊया बारीक अशी एकदम फाईन बारीक, ती पण तशीच चॉप करून घ्यायची आपल्याला. आणि त्याच अगोदर आपण जे आहे ती मेथी जी आहे त्याला पण एकदम खूप छान असं सुंदर बारीक असं चॉप करून घेणार आहे. ती पण एकदम फाईन, जितकं फाईन होईल तितकं फाईन जे आहे ते आपल्याला चॉप करायचं आहे. तर ती आपल्या पराठ्यामध्ये अशी सगळीकडे एकदम छान अशी मिक्स होणार, ती अशी पूर्ण पसरट होणार सगळीकडे. त्यामुळे जे आहेत ते टेस्ट जे आहे ते खूप छान लागतो. त्या कारणास्तव आपल्याला जेवढं फाईन होईल तेवढं फाईन जे आहे त्याला चॉप करून घ्यायचं आहे. मी म्हटलं ना की सगळ्यात लास्टला आपल्याला जे आहे ते टमाटर घ्यायचे आहे. सगळ्यात लास्ट म्हणजे नंतर आलू पण आहे. आता टमाटर जे आहेत ते खूप छान आपण चांगले बारीक चॉप करून घेणार आहे. आता आपल्याला जे आलू आहे आपला त्याला आपण छिलून घेऊया. पहिले बाहेरचे जेवढे पण त्याचे कातडे ते काढून घेऊया. चिरल्यानंतर त्याला जे आहे ते आपण किसून घेऊया. कारण कसे चॉप किती जरी फाईन चॉप केलं आपण तरी पण ते थोडं थोडं ना दरदर असं चौकोनी चौकोनी स्क्वेअर बॉक्स राहतात ते. त्या कारणास्तव आपण त्याला किसून घेतलं एकदम बारीक, जेणेकरून पराठ्यामध्ये एकदम जीव येऊन जाईल. तर आपले सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते कापून झालेले आहे, फाईन चॉप केलेले आहेत सगळे. कांदा, मिरची, कोथिंबीर, मेथी, त्यानंतर आपलं टमाटर आणि बटाटा म्हणजे आलू जे आहे ते सगळे फाईन चॉप झालेले आहेत. आता यानंतर बारी येणार आहे आपली. सगळ्यांना जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मिक्स म्हणजे सगळ्यात अगोदर भांड्यामध्ये आपण थोडंसं जे आहे ते बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये आता आपण कांदे टाकलेत. कांद्यानंतर आपण जी फाईन चॉप केलेली मिरची आहे ती टाकतोय. त्यानंतर आता ही जी कोथिंबीर होती ती टाकतोय आपण. आणि यानंतर जे आहे ती मेथी टाकणार आहे आपण याच्यामध्ये. मेथी जी आहे ती पहिले आपण जे आहे कापताना धुतली नाही, या कारणास्तव जे आहे ते थोडंसं पाणी टाकून जे आहे ते त्याच्यामध्ये आपण तिला धुवून घेतली आहे. पण याला आपण चांगलं पिळून घेणार, कारण की ज्यावेळेस पण आपण पीठ मळणार आहे त्यामध्ये आपण जे आहे ना ते एक्सटर्नल पाणी नाही घालणार. कारण की सगळे जे आहेत ते वेट गोष्टी, म्हणजे जसं की कांदा आहे, कांद्याला एक अलग पाणी आहे, टमाटर आहे, टमाटरला वेगळं पाणी आहे, मिरचीला थोडं फार वेगळं पाणी आहे, बटाटा आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं पाणी आहे. तर या सगळ्यांचे जेवढं पण पाणी आहे
हे सगळं जे जाणार ते पिठामध्ये जाणार आणि त्या कारणास्तव आपल्याला एक्सटर्नल पाणी टाकून या मिश्रणाला जे आहे ते मळायचं नाही आहे. जेणेकरून काय होईल की जर पाणी टाकलं आपण तर ते जास्त चिकट होऊन जाईल आणि ते खूप जास्त मग खूप मोठं आपल्याला पीठ वगैरे घेऊन मळावं लागेल. तर कसं राहील, जेवढं कमी आपण याच्यामध्ये पाणी टाकणार, म्हणजे एक्सटर्नल पाणी तर यूजच नाही करायचं आपल्याला, जे आहे नॅचरल जेवढं पण इन्ग्रेडियंट आपण कापले त्याच्यातलं जे पाणी आहे त्याच्यातच आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे, जेणेकरून स्वाद टेस्टमध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही. आता गव्हाचं थोडं थोडं पीठ टाकून जे आहे ते त्याला चांगलं जे आहे ती पोळी बनल असं चांगलं त्याला घट्ट मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि याला चांगलं असं मळून घ्यायचं, पूर्ण असं एक जीव करायचं आहे याला. यामध्ये आपण आता लाल तिखट टाकणार आहोत, स्वादानुसार हळद थोडीशी टाकणार आहोत आणि यामध्ये आपल्याला थोडासा परवीन मसाला, जसं कांदे लसूणची जी चटणी असते ना ती टाकायची आणि लास्टला आपल्याला टाकायचं याच्यामध्ये जिरा. हे सगळं ॲड झाल्याच्या नंतर, इन्ग्रेडियंट ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे ते चांगलं जे आहे ते पीठ टाकून चांगलं त्याला घट्ट असं जे आहे ते मळायचं आहे. तर त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलं आपण, जेणेकरून जे आहे ते आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं जे आहे ते मिक्स होईल आणि मधून पण त्याला तेलाचा थोडासा आधार असला तर जे पीठ आहे ते चांगलं असं नरम राहतं. आणि आता चांगलं जोर देऊन जे आहे त्याला चांगलं मळून घेऊया आपण. बघा आता मळून झालेलं आहे आपलं पीठ, बघा असं तयार करायचं आहे आपल्याला. आता याच्या पोळ्या करून घेऊया. बघा आता मला जे आहे ते पोळ्या करता नाही येत, मी बाकी सगळा मसाला कापून उकळून मस्त मम्मीला पीठ मळून दिलं आहे, पण पोळ्या आपल्याला करता येत नाही. त्या कारणास्तव मम्मीला आपण पराठे करण्यासाठी सांगितले. आता मम्मी जे आहे ते फाईन चांगले पराठे जे आहे ते करेल. बघा पीठ किती चांगलं नरम मी असं मळून दिलं आहे मम्मीला, जेणेकरून मम्मी जे आहे ते एकदम छान असं न बेलन उचलता मस्त असं गोल 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 राऊंड अशी पोळी बनती आहे, पराठा बनतोय सॉरी. पराठा असा खूप छान झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता पीठ किती छान मळलं गेलेलं आहे. सगळे मेथी, त्यामध्ये जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघा कसे किती फाईन असे पसरलेत पराठ्यामध्ये. ते खाण्याला हर एक घासामध्ये जे आहे ती वेगळी वेगळी टेस्ट नाही लागणार आपल्याला. हर एक घासामध्ये जे आहे ते आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट लागणार. जे तव्यावरती आपल्याला त्याला टाकून चांगलं असं खरपूस जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे पोळीसारखं एकदम मस्त फाईन दोन्हीकडून तेल वगैरे लावून आपल्याला याला चांगलं एकदा पराठ्यांना बनवून घ्यायचं आहे. चला आपण याला एकदा बनवून घेऊया. वरतून पण याला आपण तेल लावून घेऊया. तेल लावल्यावर आता पलटून घेऊया आपण पराठ्याला आणि या साईडने पण तेल लावून घेऊया. तसे खाताना आहे ना जास्त विचार करायचा नाही की जास्त तेलकट आहे वगैरे वगैरे. खायचं आहे ना, जिभीला जर शांत करायचं असेल तर या गोष्टींचा विचार करायचा नाही की जास्त तेल आहे वगैरे. खायचं आहे तर मग खायचं आहे. बघा अशा प्रकारे आपला जो पराठा आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे. वाह, एकदम सुंदर सुगंध पण येते याची. चला आता फायनली पराठा आपला झालेला आहे. त्याला बाजूला काढून घेऊया आणि प्लेटिंग करूया. प्लेटिंग केल्याच्या नंतर तुम्ही सिनेमॅटिक्स जे आहे ते एन्जॉय करा.
खा. कसं झाले? भारी झाले. टेस्ट कशी लागते पराठ्याची? एक नंबर. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेक्स्ट सजेशनमधले हे दोन्ही पण व्हिडिओ जे आहेत ते पाहून जरूर जा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, गुड डे, शब्बा खैर.